लाडक्या बहिणीलाच पैसे नाही म्हणून राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, तर कुठल्या अर्थाने आपण पैसे द्यायचे अशी अनेक कारणं समोर एका प्रबोध व्यक्तीसमोर आल्यानंतर कुठंतरी लिहिलं जातं पुनर्विचार व्हावा आणि पुनर्विचार होऊन या निर्णयाच्या एका विशिष्ट मुद्द्याला सांगितलं जातं की पुनर्विचार व्हावा आणि त्या मुद्द्याला अंडरलाईन करून फाईल रिटर्न असते. परंतु शिक्षण विभाग आणि या राज्याचे संविधान शिक्षण मंत्री अतिशय न्याय देण्याच्या भूमिकेत असल्यामुळं तात्काळ सर्व अधिकारी जिथं कुठं असतील त्यांना त्याचं तात्काळ बोलावलं. आता जस्ट अर्धा तासापूर्वी त्या संदर्भातील विषय होता, एक विषय असा होता पुनर्विचाराखाली डोंगरी दुर्गम भागातील शाळांच्या पटसंख्येचे अट शिथिल करण्यासंदर्भातला होता. आणि या शाळेवर किती कर्मचारी काम करतात, नव्याने नवनियुक्त कर्मचारी किती, यापूर्वी किती, सेवानिवृत्ती किती, या शाळेवरती 6,338 शाळांपैकी डोंगरी दुर्गम भागाच्या काही शाळा आहेत. अशा एकंदरीत पूर्वीच्या काळामध्ये 5 शाळा होत्या असं सांगितलं जायचं, पण आकडेवारी 500 शाळांची केली. मग 500 शाळात एकूण कर्मचारी काय, आपला शिक्षण विभाग खऱ्या अर्थाला खरंच रात्रंदिवस मला तुम्हाला माहितीसाठी सांगतो, रविवारी सुद्धा शिक्षण विभागाची मंडळी मंत्रालयात हजर होती. त्यांना काही गोष्टींची माहिती देणं गरजेची होती, तात्काळ दिली गेली. ती माहिती दिली, परत पुनर्विचार व्हावा या मुद्द्याखाली परत आज एक विशिष्ट टिप्पणी सादर करून फाईल एका विशिष्ट दिशेला आली. परंतु शिक्षण विभागाने आणि मंत्री महोदयाने डोळ्यात लक्ष पूर्ण त्यांनी निवडला स्वतः मंत्री महोदय बसले सध्या शिक्षण विभागात देशभरात सगळ्या गोष्टीचं अवलोकन तिथून त्यांना माहितीमध्ये होते आणि त्यांनी तात्काळ या संदर्भाचं अवलोकन करून ती टिप्पणी किती कर्मचाऱ्यांची संख्या तात्काळ अर्थ विभागात त्या काढलेल्या त्रुटीला जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं. परंतु प्रवास व्यवस्थित उद्याच्या दिवसभरात त्यांना क्लिअर होईल. परंतु तुम्हाला असं वाटत असेल की येणाऱ्या मंत्रिमंडळाची बैठक 23 तारखेला होणार. किती? 23. आणि 23 तारखेनंतर तिथून पुढे आपल्याकडे राहतात फक्त 10 दिवस. मग तुम्हाला असं वाटत असेल 10 दिवसात प्रत्येक दिवशी कॅबिनेट होईल, हे डोक्यातून काढून टाका. ती फाईल ती नसती, येणाऱ्या सोमवारच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत यायची असेल तर काय व्हावं लागेल, ती जी आजची नसतीये ती उद्या शुक्रवारी विशेष सूचीमध्ये जायला पाहिजे की नाही. विशेष सूचीमध्ये जर गेली तर ती सोमवारच्या बैठकीत येणार आहे. नसता ऐनवेळी विषय ऐनवेळी घेतलेला विषय आपल्याला धोकादायक होऊ शकतो. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, पुढच्या तुमच्या आयुष्यातले 4 दिवस अत्यंत महत्त्वाचे, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. त्याच्यामुळे सुट्ट्या आहेत. शनिवार रविवारची सुट्टी आहे. सोमवारी 23 तारखेची मंत्रिमंडळाची बैठक आहे. आपण ताकदीनं मैदानात इथून घरी न जाता ज्यांनी ट्रॅव्हल्स आणल्यात त्यांनी ट्रॅव्हल्स पाठवून द्या. माझी विनंती काय साहेब, वेळ कमी आहे, पुन्हा ट्रॅव्हल्स घेऊन यायची गरज पडणार नाही. एखाद्या ट्रॅव्हल्समध्ये पोहोचे वस्तू आपण विषय सांगत आहे की आता घरी बसलेलेच लोक आता मैदानात बोलवण्याची गरज आहे. जोर पडला तर ताकद लावली तरच सोमवारच्या बैठकीला विषय येईल. अन्यथा तिथून पुढच्या कॅबिनेटला जर विषय आला आणि त्याच्यानंतर जर कॅबिनेट नाही झाली तर तुम्हाला सांगतो 9 मार्च 2019 ची पुनरावृत्ती होऊ शकते. कारण 157 दिवसाचं आंदोलन त्या कोपऱ्यात चालू होतं. नंदुरबारची मंडळी सगळं माहिती आहे. 1628 चा निर्णय झाला होता, पटलावर सोशल मीडियामध्ये आला होता. 10 मार्चला आचारसंहिता लागली आणि नंतर तो विषय विद्यमान त्या काळातले पुढे त्यांनी नेऊन घातला, काही कळायला तयार नाही. म्हणून सोमवारच्या बैठकीला जो विषय आला म्हणजे त्याच्यानंतर एखादी मंत्रिमंडळाची बैठक जर झाली तर इतिवृत्त त्याच्यात कायम होईल. ते इतिवृत्त कायम झालं त्याच्यानंतर शासन निर्णय घेत असते. त्याच्यामुळे मंत्रिमंडळ निर्णय होऊन काही फायदा होणार नाही. म्हणून ताकद लावण्याची गरज या 4 दिवसाची जे बांधव घरी आहेत त्याला माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही डोळ्यात अंजन घालून तुमची कुठेही फसवणूक होऊ नये. इथं मैदानात आल्या घरी बसले कोपऱ्या कापल्यातले लोक आता खरं तर इथं आल्या त्यांच्या बांधवांना बघताना माझी विनंती आहे, कोपऱ्या कापल्यातली आंदोलन खरंच आता बंद झाली पाहिजे. कारण आता आयुष्याची फक्त काहीच दिवस बाकी आहेत. त्यांनाही सुद्धा विनंती त्यांनी प्रांजळपणे केलं, त्यांचा राग आमचा नाहीच आहे. वारंवार विनंती करू नये. जर तुम्ही केवळ अहमपणाची भूमिका घेत असेल आणि जर विषयाला खो बसत असेल तर मला असं वाटतं खो घालण्याचं काम तुम्ही करण्याचा प्रयत्न करू नये. प्रांजळपणे तुकारामजी शिंदे असतील, पाठपुरावा करणारी सगळी टीम ही प्रांजळपणे भूमिका घेऊन मंत्रालयात दिवस सगळं काम करते आहे. तुमच्या समोर 35 दिवसापूर्वी ते सांगितलं होतं की इथून पुढच्या अनेक कॅबिनेट इथेच कॅबिनेट समोर गेला, काही विषय आला नाही. मिटिंग घेण्याच्या
अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ताकद लावण्याची गरज आहे. ही कॅबिनेट सोडून जर दुसऱ्या विषयावर कॅबिनेट आला तर मला असं वाटतं शासन निर्णय घेण्याला बसू शकते. याच मंत्रिमंडळाच्या बैठकीविषयी यायचं असेल तर तुमची ताकद मैदानात असली पाहिजे. तुमची ताकद म्हणजे आपल्या पालकाला ताकद, पालक कोण तर माननीय शिक्षण मंत्री महोदयाला ताकद द्यायची असेल तर आपण मैदानात घ्या. आणि तुम्हाला हे सांगतो, तुमच्या अनेक गोष्टी टाळायच्या असतील. मंत्रिमंडळ निर्णय झाल्यानंतर सुद्धा अनेक जाती काठी काढायच्या असेल तर एक दबाव तयार करणं गरजेचं आहे. आणि ते पवित्र शिक्षक समन्वय संघाच्या या मंचाच्या माध्यमातूनच आपण झालेलं आहे. या पवित्र मंचावर आपण विश्वास ठेवला आहात. तो विश्वास आणि आनंद विघ्नित करायचा असेल समोर नंतर तर त्याला ही 4 दिवस पायाभरणी करावी लागणार आहे. या 4 दिवसाची पायाभरणी करा की सोमवारी त्या पटलावर होते. या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडण्याचा माझा काय अर्थ होता तो मानला आहे. तुमच्या डोळ्यासमोर आहे. पुढची 3 दिवस अतिशय निर्णायक आहे. मला असं वाटतं आपण भूमिका घ्यावी. इथून पुढे जिथे बाजार घरी असेल त्यांनाही बोलून घेण्याचा प्रयत्न करा. शनिवार रविवार सुट्टी असेल. आता आमच्यासारख्या दिवशी सांगतो आम्ही बिना वेतन राजा टाकून आलो 15 दिवस. बिना वेतन म्हणजे इथून विचारेल की तुम्हाला 10 दिवसात पगार निघत नाही. अनेक लोकांना वाटतं की आम्हाला समजा सुट्टी देत नाही. तुम्हाला आर्थिक रजा आहे आणि हक्काचे पण रजा आहे. आर्थिक रजेचा वापर करा. उद्यापासून जी मंडळी असेल सोमवारी जर निर्णय झाला नाही तर विचार करा. आपल्यासमोर अंधार उभा राहिल्याशिवाय कळणार नाही. हे तुम्हाला मी खात्रीने या मंचावरून सांगतो. कारण वेळ कमी आहे. 10 ऑक्टोबरला एरिया हो कंडिशन कुठल्याही परिस्थितीमध्ये आचारसंहिता लागणार नाही. पितृपक्षाच्या पक्षाची दाखल दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा आदल्या दिवशी लागणार आहे. हरियाणाचा